नमस्कार मंडळी, मी तिखट सांडगे घालते. किती छान घातले, छोटे छोटे छोटे. ह्यात डाळगा, ह्यात हे मिश्र डाळीचं सांडगा आहे. ह्यात मी डाळगा, मटकीची डाळ भरपूर भरपूर म्हणजे अर्धा किलो, डाळगा अर्धा किलो, आणि बाकी मग सगळ्या तुरीची डाळ, मसूरची डाळ, मटकीची चवळीची डाळ, वठाण्याची डाळ, ती थोडी थोडी पावशेर पावशेर असं घातलं. आणि त्यात भरपूर लसूण, थोडंसं आलं आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली ह्याच्यात. आणि ते मळून नाही ठेवायचं, कारण रात्री एक एक जण मळून ठेवतं तर काळं पडते. मग मळून थोडं एक अर्धा तासासाठी ठेवलं मी ते घालते. मी असे घालते असं. जरासं असं घट्टच हे करायचं, असं मळायचं. जास्त पाणी घ्यायचं नाही त्याला. थोडंसं असं स्मॅश करून घ्यायचं, असं हाताने स्मॅश करून घ्यायचं असं. आणि असं हे घट्ट घालायचं असं. ह्यात थोडी मटकीची डाळ घातली ना जास्त, की खूप छान चव लागते. हरभऱ्याच्या डाळीनं कसं जास्त प्रमाण झालं की जराशी बुरशी लागल्यासारखी, म्हणजे कीड लागल्यासारखी होती थोडे दिवस, जास्त दिवस ठेवले तर. आणि लाल भडक बुक्का घालायचा, म्हणजे असा कलर येतो त्याला. आणि छान असं त्याला बारीक तोडायचं असं. कोथिंबीर आहे ना, त्याला दांडी सकट घालायची. लाल तिखट जरा जास्त घातलं ना की कसं आमटी करताना जरासं आपलं प्रमाण चुकतं. मग याचं की यात घालतानाच आपण हे मळताना जास्त घातले, मग वरून किती घालायचं असं. म्हणून बेताचंच प्रमाण घालायचं, असं स्मॅश करून घ्यायचं. ह्यात थोडंसं मीठ कमी घातले, कारण ह्याची भाजी किंवा आमटी करताना आपण घालतोच वरून, त्यामुळं थोडंसं अगदी किंचित कमी घातलं. ही माझी आजी करायची. असं पहाटे उठायची, 4 वाजता असं मळून ठेवायची सगळं. आजी दळून आणून ह्याची सगळी तयारी करून, आणि मग एकटी अशी तोडत बसायची माझी आजी, अशी बारीक बारीक. मग मी तिला घालू लागायची अशी शाळेतून आल्यावर. किती छान ह्याला काटे येतात बघा, हे असे काटे. तोडण्याची पण एक टॅक्ट असते. अच्छा, बाय बाय.